आपल्याला बघायचं आता जिनॉमिक्स हा थोडासा शेवटचाच पार्ट राहिला आहे. DNA फिंगरप्रिंटिंग आणि जिनॉमिक्स. जिनॉमिक्स ही जी आहे ही नवीन ब्रांच आहे बायोलॉजीची. ही जी ब्रांच आहे ही 1986ला फॉर्म झालेली ब्रांच आहे. TH रॉड्रिक या सायंटिस्टनी 1986ला ही ब्रांच शोधून काढलेली आहे, ज्याच्यामध्ये स्टडी ऑफ द जिनोम्स केला जातो थ्रू द ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड mapping of the genes along with the study of their function. That is called as the genomics. म्हणजे that is the branch of the biology which deals with the study of the genomes through the analysis, sequencing and the mapping of the genes along with the study of their function. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जिनोमचा स्टडी केला जातो, टोटल जिनोमचा. आणि जिनोम म्हणजे काय? द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. किंवा आपण ही जी टर्म जिनोम आहे दॅट इज टोटली रेफर टू ऑल द जीन्स प्रेझेंट इन द सेल ऑर व्हायरस. किंवा आपण याला म्हणतो आपण टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम, or that is refer to all the genes or total number of the genes present in a cell or virus, that is called as the genome. म्हणजे जिनोमचा स्टडी ज्या बायोलॉजीच्या ब्रांचमध्ये केला जातो त्या ब्रांचला काय म्हटलं जातं? जिनॉमिक्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता जिनोम जर घेतला तर प्रोकॅरियोटिक सेल जर घेतली तर याच्या ठिकाणी सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट राहतो. म्हणजे ओनली वन सेट ऑफ द जीन्स प्रेझेंट राहतं, म्हणून त्याला म्हणतात हॅप्लॉइड असं म्हणतात. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जर घेतले आपण तर त्याच्यामध्ये 2 सेट्स ऑफ द जीन्स प्रेझेंट राहतं, सिन्स दे आर कॉल्ड ॲज द डिप्लॉइड. जसं ह्युमन बिईंगमध्ये जर घेतलं तर आपण त्याला म्हणताना आपण म्हणतो 23 सेट ऑफ क्रोमोझोम असं म्हणतो. म्हणजे 23चा हा जो सेट आहे हा डिप्लॉइड आहे, म्हणजे इक्वल टू किती झाले? 46 क्रोमोझोम झाले आहे. ठीक आहे. म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये 2 सेट्स ऑफ द जीन्स प्रेझेंट राहतात. आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जर घेतले तर ओनली 1 सेट ऑफ द जीन्स प्रेझेंट राहतो, ज्याला आपण काय म्हणतो? हॅप्लॉइड असं म्हणतो. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये डिप्लॉइड प्रेझेंट राहतो. आणि जिनोम ऑफ एनी ऑर्गॅनिझम इज द टोटल नंबर ऑफ द जीन्स प्रेझेंट ऑन द हॅप्लॉइड सेट ऑफ द क्रोमोझोम. एक जर सेट घेतला आपण, हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम घेतला तर त्याच्यावरती जेवढे टोटल नंबर ऑफ द जीन्स प्रेझेंट राहतात त्याला जिनोम असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जिनोम ऑफ एनी ऑर्गॅनिझम जर घेतलं दॅट इज द टोटल नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट ऑन द हॅप्लॉइड सेट ऑफ द क्रोमोझोम. ही झाली तुमची डेफिनेशन जिनोमची. कधी ही 1 मार्क्ससाठी सुद्धा 1 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारल्या जातात जिनोमची. आणि जिनॉमिक्सची जर डेफिनेशन केली तर आपल्याला लिहिता येईल की इट इज द स्टडी ऑफ द जीन्स अँड द जिनोम्स बाय DNA सिक्वेन्सिंग अँड रिलेटेड ॲनालिसिस. आता या रिलेटेड ॲनालिसिसमध्ये मॅपिंग ऑफ द जीन्ससुद्धा केलं जातं अलॉंग विथ द स्टडी ऑफ देअर फंक्शन. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ॲनालिसिस पण केलं जातं, नंतर याचं मॅपिंग पण केलं जातं. म्हणजे मॅपिंग ऑफ जीन्ससुद्धा केलं जातं अलॉंग विथ द स्टडी ऑफ देअर फंक्शन. ठीक आहे. याला आपण जिनॉमिक्स म्हणतो. आणि जिनॉमिक्स ही जी ब्रांच आहे ही 1986ला शोधलेली ब्रांच आहे. आता हे जे जिनॉमिक्स आहे याचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन केलं जातं याच्यामध्ये 2 मध्ये. जसं पहिलं जे क्लासिफिकेशन आहे त्याला स्ट्रक्चरल जिनॉमिक्स असं म्हटलं जातं. स्ट्रक्चरल जिनॉमिक्समध्ये फक्त मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालिसिस ऑफ द जिनोम होतं. आणि दुसरं जे आहे त्याला म्हटलं जातं फंक्शनल जिनॉमिक्स, विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ ऑल द जीन सिक्वेन्सेस अँड देअर एक्सप्रेशन इन द ऑर्गॅनिझम. ठीक आहे.
फंक्शनल जिनॉमिक्स जे आहे त्याच्यामध्ये स्टडी ऑफ द फंक्शन्स ऑफ ऑल द जीन सिक्वेन्सेस अँड द एक्सप्रेशन इन ॲन ऑर्गॅनिझम्स होतं. म्हणून याचं क्लासिफिकेशन हे 2मध्ये केलेलं आहे. आणि जसं सिक्वेन्सिंग जर घेतलं आपण की आपण इथे म्हटलं ना की सिक्वेन्सिंग अँड रिलेटेड ॲनालिसिस होतं ऑफ द जीनोम. हे सिक्वेन्सिंग होताना याच्यामध्ये खूप नंबर ऑफ एक्झाम्पल यूज केलेले आहे. जसं एक्झाम्पल घेतलं आपण ईस्टचं, सगळ्यांना माहिती आहे ईस्ट फर्मेंटेशनमध्ये यूज होतो. नंतर ड्रॉसोफिला आहे, ड्रॉसोफिलामध्ये सुद्धा याचं मॅपिंग केलेलं आहे. किंवा मग ह्युमन जिनोम आहे, ह्युमन जिनोममध्ये सुद्धा टोटल नंबर ऑफ द जीन्स शोधून काढलेले आहे. आणि सेव्हरल ॲडिशनल जिनोम्स जे आहे ते काय केले जातात, कन्सिडर्ड केले जातात फॉर द सिक्वेन्सिंग. आणि त्याच्यामध्ये रिलेटेड ॲनालिसिससुद्धा केलं जातं. जसं हनीबीज आहे, टोमॅटो आहे, किंवा काही सेव्हरल मायक्रोब्स आहे त्याच्यामध्ये, किंवा काही क्रॉप्स आहे याच्यामध्ये सुद्धा जिनोमचा स्टडी केला जातो. ठीक आहे. म्हणून क्लासिफिकेशन करताना त्याचं क्लासिफिकेशन 2मध्ये केलं आहे. एकाला म्हटलं तर स्ट्रक्चरल जिनॉमिक्स आणि दुसऱ्याला म्हटलं तर फंक्शनल जिनॉमिक्स असं म्हटलं जातं. आता पाहायचं आपल्याला अप्लिकेशन ऑफ द जिनॉमिक्स. अप्लिकेशन कोणते कोणते आहे जिनॉमिक्सचं. सगळ्यात पहिलं की स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जिनॉमिक्स जे आहे हे डिफरंट पर्पजसाठी यूज केलं जातं. फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ द क्रॉप प्लांट, देन ह्युमन हेल्थ अँड द लाईव्हस्टॉक. आणि नॉलेज आणि अंडरस्टँडिंग जे अक्वायर्ड केलं जातं फ्रॉम द जिनॉमिक्स, दॅट इज ऑल्सो यूज इन द रिसर्च टेक्नॉलॉजी अँड दॅट कॅन बी अप्लाइड इन अ नंबर ऑफ द डिफरंट सेक्टर्स. जसं मेडिसिन आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, सोशल सायन्सेस आहे, किंवा जेनेटिक टेक्नॉलॉजीमध्ये आपण म्हणतो की ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे. नंतर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे ज्याला GMO म्हणतात, किंवा जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आहे, किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहे. याच्यामध्ये सुद्धा याचं अप्लिकेशन आहे. पहिलं जे अप्लिकेशन आहे ते आहे जिनॉमिक्स, दॅट इज यूज इन द ॲग्रिकल्चर टू डेव्हलप द ट्रान्सजेनिक क्रॉप. ट्रान्सजेनिक क्रॉप्स जे आहे त्याला म्हटलं तर GMP, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स असं म्हटलं जातं. हॅविंग मोर डिझायरेबल कॅरेक्टर. सगळ्यांना माहिती आहे आता जेवढे काही सीड्सचं फॉर्मेशन झालं आहे त्याला म्हणतात जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट असं म्हणतात. तर त्याला आपण BT हा शब्द वापरला जातो. जसं फॉर एक्झाम्पल जर घेतलं त्याला म्हणतो BT कॉटन असं म्हणतो. बेसिलस थुरेंजिनेसिसचा जो जीन आहे तो DNA रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीने त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे म्हणून. ठीक आहे. हा BT शब्द वापरला जातो, किंवा त्यासाठी BT हा वापरला जातो बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून त्याचं फॉर्मेशन होतं म्हणून. ठीक आहे. म्हणून पहिलं अप्लिकेशन आहे की जिनॉमिक्स दॅट इज यूज इन ॲग्रिकल्चर टू डेव्हलप द ट्रान्सजेनिक क्रॉप्स हॅविंग मोर डिझायरेबल कॅरेक्टर. जसं ग्रेनची जी क्वांटिटी आहे किंवा प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज झालेलं आहे. नंतर कमी वेळेत म्हणजे त्याचा जो पिरियड आहे किंवा टाईम ड्युरेशन आहे हा कमी केलेला आहे. आता दुसरं अप्लिकेशन आहे. दुसरं अप्लिकेशन जे आहे ते आहे इन फॉरेन्सिक ॲनालिसिस. फॉरेन्सिक ॲनालिसिसमध्ये याचं काय आहे अप्लिकेशन आहे जिनॉमिक्सचं, की फॉरेन्सिक ॲनालिसिसमध्ये सुद्धा याचं जिनॉमिक्सचं अप्लिकेशन आहे. नंतर टू प्रोड्यूस द डिफरंट टाइप्स ऑफ द एन्झाईम, थेरापेटिक प्रोटीन्स अँड द बायोफेज ऑल्सो. थेरापेटिक प्रोटीन्समध्ये खूप सगळे प्रोटीन्स आहे की जे आपण इंटेक त्याचा घेतो जर त्याची आपल्यामध्ये कमतरता झाली तर म्हणून. आणि डिफरंट टाइप्स ऑफ द एन्झाईम्स आहे, नंतर विटॅमिन्स आहे, नंतर डिफरंट टाइप्स ऑफ द आपण काय म्हणतो त्याला वॅक्सिन्स आहे फॉर्मेशनमध्ये, आणि इन्सुलिनसुद्धा आहे. देन मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड द सोशल सायन्सेस याच्यामध्ये सुद्धा याचं अप्लिकेशन आहे. आणि यामध्ये ट्रीटमेंट ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर थ्रू द जीन थेरपी. जे डिसीजेस क्युअर होत नाही जनरली त्याच्यामध्ये जीन थेरपी केली जाते. या जीन थेरपीमध्ये याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा जेनेटिक डिसऑर्डर जे आहे याच्या ट्रीटमेंटमध्ये जीन थेरपी केली जाते. त्या ठिकाणी सुद्धा कशाचा यूज होतो, तो यूज होतो जिनॉमिक्सचा यूज होतो. म्हणजे जिनॉमिक्सचं जर अप्लिकेशन जर घेतलं आपण तसे खूप मोठे अप्लिकेशन जे आहे ते जिनॉमिक्सचे आहे. आणि आता सध्या म्हणजे आताचा जर विचार केला तर बायोटेक्नॉलॉजीचा यूज जो आहे
हा सगळ्यात जास्त यूज जो आहे तो होऊन राहिलेला आहे. म्हणजे अप्लिकेशन जर घेतलं, हे अप्लिकेशन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकते. ॲग्रिकल्चरमध्ये अप्लिकेशन आहे टू डेव्हलप द ट्रान्सजेनिक क्रॉप्स हॅविंग मोर डिझायरेबल कॅरेक्टर्स. देन genetic marker develop in genomics that have the application in the forensic analysis also, and that introduce the new gene in microbes to produce the different types of the enzyme. Then therapeutic proteins and the biofuels, आणि त्याचा यूज मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्सेसमध्ये सुद्धा आहे. आणि ट्रीटमेंट ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर थ्रू द जीन थेरपी सुद्धा याचा काय होतो, यूज होतो.